आपल्या सुनेचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याच्या गंभीर प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर उबाटा पक्षाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत आणि त्यांचे कुटुंबीय तसंच भोंदूबाबांविरोधात तात्काळ कडक कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी आज शिवसेना महिला सेनेतर्फे सकाळी संताप निदर्शनं करण्यात आली। यावेळी घोषणा देऊन माजी खासदार विनायक राऊत यांचा निषेध करण्यात आला। शिवसेनेच्या महिला आघाडी जिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्या दीपलक्ष्मी पडते यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं। त्यानंतर कुडाळ पोलीस ठाण्यात निवेदन देऊन विनायक राऊत त्यांचे कुटुंबीय आणि भोंदूबाबांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। माजी खासदार विनायक राऊत त्यांचे कुटुंबीय तसंच संबंधित भोंदूबाबा यांच्या विरोधात त्यांची सून श्रीमती गिरिजा गीतेश राऊत यांनी गंभीर स्वरूपाच्या तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल केल्या आहेत। या तक्रारींमध्ये मानसिक आणि शारीरिक छळ तसंच महिलांच्या सन्मानाला धक्का पोहोचवणाऱ्या अत्यंत गंभीर बाबींचा समावेश असल्यानं स्त्री सन्मान, सुरक्षितता आणि न्यायासाठी आज शिवसेना महिला आघाडी आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या वतीनं इथल्या महायुती कार्यालयासमोर संताप निदर्शनं करण्यात आली। यावेळी विनायक राऊत हाय विनायक राऊतांचा निषेध असो, अन्याय करणाऱ्यांना माफी नाही, विनायक राऊत आणि त्यांच्या मुलाला अटक करा अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या। स्त्री शक्तीचा विजय झाला पाहिजे। स्त्री शक्तीचा अन्याय करणाऱ्यांना माफी नाही, अन्याय करणाऱ्यांना माफी नाही। काय रे महिलांवर अत्याचार आणि मुलगा त्यांना अटक करा, अटक करा। यावेळी बोलताना शिवसेना महिला जिल्हा आघाडी प्रमुख दीपलक्ष्मी पडते यांनी माजी खासदार विनायक राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आणि त्यांच्या अटकेची मागणी केली। माजी खासदार विनायक राऊत यांच्या सूनबाईने जी तक्रार दिलेली आहे, एका महिलेवर अमानुष असा अत्याचार केला गेलाय, हा खरोखर निंदा करण्यासारखी गोष्ट आहे। विनायक राऊत हे खूप मोठे मोठे वल्गना करत असतात। प्रत्येक वेळी कुठच्या ना कुठच्या विषयांवर त्यांच्या मोठ्या बाता असतात। गणपती उत्सवामध्ये मोठं आध्यात्मिक आपण कोणतरी गुरु असल्याचं भासवतात, पण घरात इतका घाणेरडा आणि नीच प्रकार करतायत। या प्रकाराचा आम्ही शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध करत आहोत। कुठच्याही महिलेला असा त्रास होऊ नये अशा मानसिकतेतून आम्ही सगळेजण एकत्र आलोय। गिरिजा राऊत यांना जो मानसिक त्रास सहन करावा लागलाय, शारीरिक त्रास सहन करावा लागलाय, खरोखर अतिशय घाणेरड्या प्रकारचे अशा यातना त्या मुलीला दिलेल्या गेल्या आहेत आणि त्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतोय। या मुलाला आणि या विनायक राऊतांना त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची साथ होती, विनायक राऊतांची सुद्धा साथ होती, म्हणून त्यांनी एवढं करण्याचं धाडस केलं। त्यामुळे आपला जिल्हा सुद्धा बदनाम करून घेतलाय। जिल्ह्यातील सुद्धा काही मंडळींचा त्याच्यात सहभाग आहे। माझी अशी विनंती आहे की मी त्याप्रमाणे तशी एसपींकडे तक्रार पण दिली आहे आणि आता आम्ही सगळ्याजणी एसपींकडे जाणार आहोत की या सर्व माय लेकांना आणि या बापाला अटक व्हावी, विनायक राऊत माणसाला अटक व्हावी। ही एक समाजातील कीड आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण जो घरातील संसार सांभाळू शकत नाही तो राजकारणात उजळ माथाने का फिरतोय। त्यामुळे निश्चित या माणसाला अटक व्हावी आणि अशी कुणालाही पुढे भविष्यात अशी घरातल्या एका लक्ष्मीला, घरातल्या एका कुटुंबातील गृहिणीला अशी कधीही कोणी हीन वागणूक देऊ नये, इतका तिचा मानसिक छळ करू नये। आणि या विरोधात आम्ही हा आवाज उठवलाय। राजकारण करण्यासाठी आमच्याकडे असंख्य प्रश्न आहेत आणि ते अगदी उजवे आहेत। एका महिलेवर अत्याचार होतोय, त्यामुळे त्याच्यासाठी राजकारण करण्यासाठी आम्ही या ठिकाणी गोळा झालो नाही आहोत, पण त्या महिलेला न्याय मिळावा। राजकीय क्षेत्रातली व्यक्ती असल्यामुळे तिच्यावर कुठल्याही प्रकारचा दबाव येऊ नये आणि ती सक्षमपणे ह्या लढ्याला सार्थपणे उभी राहावी आणि तिच्या पाठीशी आम्ही सर्वजणी महिला म्हणून उभी आहोत आणि या ठिकाणी आम्ही विनायक राऊतचा निषेध करतोय। यावेळी शिवसेनेतर्फे कुडाळ पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आलं। स्त्री सन्मान, सुरक्षितता आणि न्याय हे आपल्या समाजाचे मूलभूत तत्व आहेत। अशा प्रकारच्या घटना समाजात भीती आणि अस्वस्थता निर्माण करतात। त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष, सखोल आणि तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करणं अत्यावश्यक असल्याचं या निवेदनात म्हटलं आहे। यावेळी दीपलक्ष्मी पडते, जिल्हा परिषद सदस्य यज्ञा साळगावकर, वर्षा सांबारी,
नगरसेविका श्रुती वर्धम, नगरसेवक विलास कुडाळकर, राजीव कुडाळकर, प्रज्ञा राणे, रेवती राणे, नगरसेवक अभिषेक गावडे, जिल्हा प्रमुख युवासेना संग्राम साळसकर, उपशहर प्रमुख चेतन पडते, पूर्वा आडेकर, समीक्षा गोवेकर, साक्षी कवठणकर, यशश्री वालावलकर, नीता नाईक, मयुरी वेंगुर्लेकर, यशोदा धुरी, मथुरा धुरी, सुनीता धुरी, तेजश्री धुरी, रंजना बांबुळकर, तारिका धुरी, मधुरा तुळसकर, जान्हवी कदम, रश्मी नाईक, राजवीर पाटील, प्रथमेश केळबाईकर, मंदार पडवळ, सागर वालावलकर तसंच शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.